सुरुवातीला जरांगेंसंदर्भातली एक मोठी बातमी समोर येते। जरांगे यांच्या घरावर आंदोलनस्थळी ड्रोननं टेहाळणी केल्याची माहिती समोर येते। गावाच्या सरपंचांनी पोलिसांना ही माहिती दिली आहे। दरम्यान सरपंच आता पोलिसांकडे या संदर्भातली तक्रार सुद्धा देणार असल्याचं कळतंय। जालना येथील अंतरवाली सराटीमध्ये काल मध्यरात्री ड्रोन कॅमेऱ्याद्वारे टेहाळणी होत असल्याचं समोर आलेलं आहे आणि याच पार्श्वभूमीवर मराठा नेते मनोज जरांगे मुक्कामी असलेल्या सरपंचाच्या घरावरती देखील हे ड्रोन उडाल्याचं सांगितलं जात आहे। 3 दिवसांपूर्वी देखील असाच प्रकार घडल्याचं सांगण्यात येत आहे। दरम्यान गावाच्या सरपंचांनी ही माहिती पोलिसांना दिली असून या प्रकरणी आता सरपंच तक्रार देखील दाखल करणार असल्याची माहिती आहे। या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी अक्षय शिंदे यांच्याकडून। अक्षय, काय सांगाल, नेमकं काय घडलंय अंतरवाली सराटीमध्ये? खरं तर आपण जर पाहिलं तर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आहे ते अंतरवाली सराटीमध्ये जे सरपंच आहेत त्यांच्या घरी मुक्कामी आहेत आणि याच घरावरती ड्रोनद्वारे टेहाळणी होत असल्याचं जे आहे ते सरपंचांच्या आणि मनोज जरांगे यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी हा सर्व प्रकार उघडकीस आलेला आहे आणि तशी त्यांनी फोनद्वारे जी आहे ती गोंदी पोलिसांना जी आहे ती माहिती दिलेली आहे। असंच 3 दिवसापूर्वी देखील आंदोलन स्थळ असेल किंवा सरपंचांचं घर असेल या ठिकाणी ड्रोनद्वारे टेहाळणी झाल्याचं देखील सरपंचांनी सांगितलेलं आहे। त्यामुळे कुठेतरी आता मराठा आंदोलक मनोज जरांगे ते काही दिवसातच म्हणजे 6 जुलैपासून त्यांच्या शांतती रॅली सुरू होणार आहे आणि त्यापूर्वी त्यांच्यावर ड्रोनद्वारे जी टेहाळणी होत असल्याचा त्यांनी आरोप केलेला आहे सरपंचांनी। नक्कीच धन्यवाद अक्षय दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।